इतिहास तू वळवून पाहसी पाठीमागे जरा झुकूनी मस्तक करते स्वामी निगमानंदांना मुजरा। या महाकाय ज्ञान यज्ञांमध्ये उपस्थित चंद्रनाथ गडाचे मठाधिपती हरिभक्त परायण जनार्दनजी महाराज, उपस्थित महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आलेले वारकरी संप्रदायाचे पाईक, तसेच आपण सर्व वंदनीय संत महंत कीर्तनकार व्याख्यानकार, हा महाकाय यज्ञ ज्यांच्यामुळे सुरू झाला आहे, तमसोमा ज्योतिर्गमय अशी शिकवण देणारे वंदनीय ब्रह्मलीन स्वामी निगमानंदजी महाराज यांच्या चरणी प्रार्थना व मी माझ्या वाणीस तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे। आंतरराष्ट्रीय स्तरावर अध्यात्माचा गाडा अभ्यासक नव्हे तर संपूर्ण जगाला अध्यात्माचे महत्त्व आणि तत्व सांगून नात्याची सुपिकता जगासमोर मांडून पुढील अवतरणातून स्वामी विवेकानंद असं सांगतात, एव्हरीथिंग इज इझी व्हेन यू आर बिझी बट नथिंग इज इझी व्हेन यू आर लेझी। ओसाड माळरानावरती स्मशानात नंदवंदन फुलवणारे अध्यात्माची बाग आज एवढी बहरली आहे की जिचा गंध संपूर्ण महाराष्ट्रभर दरवळतो आहे। याचे सर्व श्रेय जाते ते वंदनीय असणाऱ्या मुख्य प्रवर्तक माझ्या निगमानंद माऊलींना। आज त्यांच्या जन्मभूमीमध्ये त्यांच्या जीवनावरती बोलण्याचे जे भाग्य मला लाभले, जी प्रेरणा मिळाली, ते मी माझे सत्कार्य समजून माझ्या भाषणास सुरुवात करते। निगमानंद माऊली येथे आले आणि संपूर्ण परिसरामध्ये आनंद नवचैतन्य प्रवाहित होऊ लागले। जो तो येणाऱ्या अपेक्षित असणाऱ्या सत्याचा शोध घेऊ लागला। समाजामध्ये अनेक प्रकारचे लोक राहतात, कोणी सकारात्मक तर कोणी नकारात्मक, परंतु असाही एक वर्ग होता तो फक्त या बदलाचे साक्षीदार होऊ पाहत होता। ग्रामीण भागात डोळ्यावर नको या मताचा प्रभाव होता। महंत भीमसिंह महाराज यांच्या नेतृत्वाने मच्छिंद्रनाथ गडाची उभारणी झाली। निगमानंद माऊली निश्चित या आघोरी प्रार्थना बंद करणार हा त्यांचा अटळ विश्वास। अशीच एक प्रथा मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण होण्याकरिता व होण्यासाठी पशुबळी दिला जायचा। वर्षानुवर्ष चालत आलेली ही प्रार्थना बंद करणे एक आव्हानच होते, परंतु बंद नाही केली तर त्यात दिला जाणारा पशुबळी ती दाहकता त्यांच्या किंचाया बाबांच्या हृदयाला घायल करत असत। बाबा विवश होत होते। असेही काही धर्म वाटंड होते की त्यांना हा चालत असलेला क्रूर आवडत होता, परंतु कारण या नावाखाली त्यांच्या वाईट चालीरीतींना पाठबळ मिळत असे, त्यामुळे लोक व्यसनदीन बनले होते, वाम मार्गाला लागले होते। सद्गृहस्थ शोधणे तर सहज शक्यच नव्हते। प्रत्येक जण आपल्या स्वच्छंदी लहरीप्रमाणे कोणाच्याही भावभावनांची कदर न करता वागत होता। अज्ञानी अंधकारी रूढी परंपरांचा गैरवापर करून व स्वतःच एक भय प्रस्थापित करून समाजावर निर्बंध लादणाऱ्यांना हे माहीत नव्हतं की त्यांची अंधाधुंद बंद होणार आहे। या वाईट प्रथा आता बंद होणार आहेत हे अज्ञानी लोकांना काय कळणार, कारण बाबांच्या रूपात एक अलौकिक शक्ती संचार करत होती। धरुणी केशव भावबळे पापिया ना कळे काही केल्या। मायंबावर आता मच्छिंद्रनाथ गड निर्माण झाला। इथून पुढे आता पशुहत्या होणार नाही हा संदेश सर्व परिसरामध्ये दुर्जनांमध्ये पोहोचला। लोकांच्या पोटात पोटशूळ उठले, त्यांना ही बाब नौकी होती। लोकांना बाबांविषयी मनात त्यांच्या चीड होती, परंतु प्रत्यक्ष सामना करण्याचे धाडस कोणामध्येही नव्हते। बाबांचा उंच सडपातळ असा देह सूर्यालाही लाजवेल असे अलौकिक तेज सर्वांना दिपून टाकत होते। दुर्जनांना या अनुभवाची अनुभूती येत होती। टीका टिप्पणी करायची पण पाठीमागे समोर नाही। अपप्रचार व शंकेचे काहूर माजून ठेवले होते। याशिवाय दुर्जनांकडे होतेच काय, निंदकाचे घर असावे शेजारी, त्यानुसार बाबा त्यांच्याकडे दुर्लक्ष करत, परंतु पशुहत्या बंद झालीच पाहिजे। त्यांनी या अंधाया लोकांकडे भीक घातली नाही। पशुहत्या बंद झाली, सर्वांना बरे वाटले। म्हणतात ना, देव चांगल्या लोकांची परीक्षा घेतो, तसेच त्यामध्ये संत सुद्धा आले। देवाच्या प्रत्येक आव्हानाला जाहीरपणे स्वीकारणे व ते विजयी रूपाने सिद्ध करणे हे सामर्थ्य फक्त संतांमध्येच आहे, आणि ते संत म्हणजे निगमानंद माऊली होत। गडावर आता भजनाला सुरुवात झाली। भजनाचा अविभाज्य घटक म्हणजे टाळ। हा टाळ वाजवल्याशिवाय भजन ते काय कसे करणार। नेमका याच दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांनी टाळावर आघात केला। नको त्या वावड्या संभ्रम समाजात पेरण्यास सुरुवात केली। टाळ व वाद्य यांना समोर ठेवून एका अमंगळ वाक्यास सुरुवात केली की टाळ वाजवल्याने काळ पडेल। हा गैरसमज एवढा पसरला की गडावर त्याचा प्रत्यक्ष प्रत्यय सर्वांना येऊ लागला। अशा दुष्टांच्या अपप्रचाराबद्दल बाबांना आधीच जाणीव होती। त्यांनी त्यांच्या विरोधात आध्यात्मिक बदल करण्याचा स्वयं निर्णय घेतला। धर्म वाटंडाच्या टाळ वाजवल्याने काळ पडेल या दुष्ट प्रवृत्तीचा प्रभाव त्यांनी रोखला व भजनाचा नित्यक्रम सुरू केला। आगळ्या वेगळ्या भजनाने लोक मोहित होऊ लागले। भगवंत नामस्मरणाची आविड गोडी प्रत्येकाच्या नसानसामध्ये सळसळायला लागली होती। एकतारी भजनाची गोडी सर्वांना लागली। लोकांना बाबांचा शब्द मोलाचा वाटू लागला। भक्ती ज्ञानाची माऊली करी कृपेची सावली। भजनात टाळ वाजला तर बघूयात काय होते, आणि प्रत्यक्ष भजनात टाळ वाजण्यास सुरुवात झाली। देव पहायासी गेलो, देव होनी ठेलो, साक्षात भगवंत आपल्या सोबत भजन करतो आहे याचे गोड कौतुक होऊ लागले।
पशुहत्या बंदीनंतर पेरले गेलेले विष या ज्ञानरूपी अमृताने नष्ट झाले. बाबा आपल्या मधुर वाणीतून मुंगे आणि राव आम्हा सारखाची जीव ही संत तुकारामांची भावना स्पदोस्पदी सत्य कशा आहे हे सांगू लागले. आज या छोट्याशा रोपट्याचा एक विशाल वटवृक्ष झाला आहे. भजन नामसंकीर्तन प्रवचन यांनी संपूर्ण जिल्हा भक्तिमार्गाने न्हावून निघाला आहे. याच ठिकाणी 47व्या सप्त्याची परंपरा पार पडत आहे. याच भूमीत टाळांचा निनाद अखंडपणे सुरू आहे. सर्व परिसर प्रफुल्लित झाला आहे. ज्ञानाचे अमृत सुरू आहे. प्रत्येक ज्ञानाच्या भुकेने तृप्त असलेला भक्त आज तृप्त होत आहे. असा निगमानंद माऊलींचा सोहळा सुरू आहे. बाबा व्यक्तिमत्व साकारत आहेत. त्यांनी चालवलेल्या सत्कार्यास सहकार्य व मनोभावे भक्ती करतात. एकमेकास सहाय्य करू अवघे दुरू संपत असा वारकरी व भजनी बाबांनी तयार केला. धर्ममार्तंडी पेरलेली अंधश्रद्धा बाबांनी पूर्ण जुगारून वास्तव्य सत्यात मांडले व सर्वजणांस तमसोमा ज्योतिर्गमय हा मार्ग दाखवला. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवले.